आई सप्तशृंगीच्या कृपाशीर्वादाने सालाबादप्रमाणे चौथ्या माळेला रविवारी सायंकाळी ठीक 9 वाजता सर्व विद्यार्थी, सर्व मुलं-मुली या ठिकाणी हजर झाले. एका ग्रुपने या ठिकाणी महिला सुरक्षा नाटक सादर केले आहे. त्यानंतर आपले आई-वडील म्हातारे आहेत, बाप काबाड कष्ट करून, मुलांना मेहनत करून मुलांना मोठा करतो आणि आपला मुलगा एकदा की मोठा झाला, मोठ्या जॉबला लागला, की आई-वडील त्याला फोन करतात आणि आई म्हणते, "अरे दादा, मला भेटायला तरी ये." मुलगा फोन देखील घेत नाही. अशा आशयाचं सुंदर नाटक या ठिकाणी सादर करण्यात आलं. मुलगा असो किंवा मुलगी, मुलगा एक असो किंवा 2, आपल्या आई-वडिलांनी चांगलं घडवावं आणि चांगलं घडल्यानंतर मुलं आई-वडिलांना विसरून जातात. या आधारावर नाट्य या ठिकाणी सर्व महिला भगिनी आणि सर्वांनी बघितल्यानंतर सर्व मित्रमंडळांनी आणि सर्व बघणाऱ्या जनतेने नाटक करणाऱ्या विद्यार्थी यांचं अभिनंदन केलं आहे आणि कौतुक केलं आहे. महाराष्ट्र 7/12 न्यूजसाठी प्रतिनिधी किशोर बस्ते. गरज आहे म्हणजे की हे पहा. गुड टच, बॅड टच, गुड टच, बॅड टच, बॅड टच. टाळ्या. महिलांना सुरक्षा मिळालीच पाहिजे. महिलांना सुरक्षा मिळालीच पाहिजे. महिलांना सुरक्षा मिळालीच पाहिजे. महिलांवर अत्याचार थांबलाच पाहिजे. महिलांवर अत्याचार थांबलाच पाहिजे. महिलांवर अत्याचार थांबलाच पाहिजे. जय हिंद, जय भारत. अतिशय सुंदर. सध्याची जी काळाची गरज आहे ती मुलींनी, एवढ्या सुंदर छोट्या छोट्या मुलींनी आपल्याला सगळ्यांना निदर्शनात आणि लक्षात आणून दिलंय. त्या खूप मोठा हो तुझीच आई. आई, मला माफ कर. आम्हाला आई बाबा ओझं वाटू लागले म्हणून आम्ही त्यांना वृद्धाश्रमात सोडलं. पण मला आज समजलं की आई बाबांचं असणं काय असतं. आज मी खऱ्या अर्थाने भिकारी झालो. कारण स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. साहेब बजरंग व क्रांती चौक मित्रमंडळ ज्यांची स्थापना 1974 साली झाली. असे साधारणतः आपल्याला 56 वर्ष साधारणतः या उत्सवाला याला झालं. आणि या उत्सवाची जिथून सुरुवात झाली, नवरात्र उत्सवाची स्पेशली, तर जे आमचे कैलासवासी योगेश दिवटे यांचं खूप मोठं योगदान आहे या उत्सवामध्ये. त्यांनी खूप मोठं उत्सवाला सुरुवात केली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पूर्ण जे कसबे सुकेने गाव आहे तिथं होम मिनिस्टरचा जो कार्यक्रम असतो तो सर्वात पहिले योगेश दिवटे आमच्या मंडळाचे सदस्य होते. तर त्यांनी सर्वात पहिल्यांदा तो राबवला आणि त्यानंतर भरभरून इथं प्रतिसाद मिळाला. सगळ्या 9च्या 9 दिवस मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात आणि सर्व गावातल्या सर्व इथं लेडीज असो जेंट्स असो सर्व त्या कार्यक्रमामध्ये इन्व्हॉल्व होतात. आणि त्याचप्रमाणे जे मंडळाचे सदस्य आहे ते 9च्या 9 दिवस पूर्णपणे इथं वेळ देतात आणि अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम पार पाडला जातो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जे गावात आहे जे नवरात्र उत्सव आहे तो आपण सर्वात पूर्वीपासून इथून जो सुरुवात झाली ती आज 56 वर्षानंतर पण अविरत चालू आहे. आणि प्रत्येक सदस्य जो कोणी इथून बाहेर असेल गेलेला असेल गावातनं तो प्रत्येक जण या नवरात्रात उपस्थित असतो आणि योग्य प्रकारे सर्व आपला वेळ इथं खर्चिक करून योग्य प्रकारे पार पाडतो.